आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता कसला बी विचार करू नकोस. जे खरं असतं ते पटतच आणि जे पटत नाही ते खरं साबित होईपर्यंत मी पाहून बी घेत नाही ते. थँक्यू मॅडम. तू जेव्हा लॉकरच्या चाव्या परत केल्यास तेव्हा माझ्या मनाला लई वाईट वाटलं. पर तू तसं केलं नसतंस तर या लोकांनी तुला लई त्रास दिला असता आणि तेच मला नको होतं. मॅडम तुम्ही त्या परिस्थितीत तुमच्या जागी योग्यच होता. माझी त्याबद्दल काही तक्रार नाही. पण मी एका कर्तव्यदक्ष पोलिसाची मुलगी. माझ्यावर आळ आणणं म्हणजे माझ्या बाबांची मान शर्मेनं खाली झुकणं आणि ते मला कधीही सहन नसतं झालं. म्हणून हे सगळं सिद्ध करायची जबाबदारी माझी होती आणि ते मी केलं. आता निघते मी. चल शुरू. आई, आता तुझा राग गेला नव अक्षरावरचा? माझ्या तिच्यावरच्या रागाचं कारण काही वेगळंच आहे आणि जोवर त्याची फोड होत नाही तोवर तिच्यावरचा राग जाणार नाही. शरू, खूप दिवसाचं ओझं हलकं झालं मनावरचं. मी मॅडमचा गमावलेला विश्वास पण परत मिळवला, पण त्यांचा राग नाही अजून कमी झाला. शरू, मी निर्दोष हे जरी सिद्ध झालं असेल तरी मॅडमने अजून माफ नाही केलंय मला. आणि जोपर्यंत त्या मला माफ नाही करत ना तोपर्यंत बरं नाही वाटणार मला. तुम्ही कोणाला आत टाकले तुम्हाला कळत नाही अजून. मी बाहेर आले ना एकेकाला बघून घेईन. समजायच नाही हिशोब चुकवायला लागतील. लक्षात ठेवा. या सटवीला तर मी सोडणारच नाही. तिने कुणाशी पंगा घेतलाय हे तिला कळत नाही. निस्त्राया लागल. नको तिथं नाक खुपसून तिने लई मोठं वैरपत करलंय. अक्षरा, तुला मी अशी सोडणार नाही. तू नुसती हाताला गाव ग माझ्या. नाही तुझ्या दरडीचा घोट घेतला ना तर नावाची उर्वशी नाही मी. जास्त उड्या मारू नकोस, नाहीतर असे चार्ज लागतील ना आयुष्यभर जेलमध्ये कडे पडावे लागेल.
तोंड बंद करून बसायचं, कळलं? तू गोट घेणार माझा? अगं आजपर्यंत प्रयत्न केलेस, कशी तोंडावर पडलीस. आता इथून बाहेर कसं पडताय ना तेच बघते मी. आणि हे जे काही झालंय ना हे तुमच्याच कर्मांमुळे झालंय. सतत दुसऱ्यांचं वाईट व्हावं अशी इच्छा असते ना तुमची, म्हणून ही वेळ आली आहे तुमच्यावर. आता तरी शहाणपण आलं असेल ना तर परत माझ्या वाट्याला जाऊ नका. आणि विमल मामी, तुला तर मी अशी सैल सोडणार नाही. तू आणि या दौलतने प्रचंड त्रास दिलाय मला, आणि त्याही पेक्षा जास्ती माझ्या मामाला विनाकारण छळलंयस. त्यामुळे तुला आणि या दौलतला, तुम्हाला दोघांनाही जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ना तेच बघणार आहे मी. हॅलो. हो साहेब. मॅडम, अरे गेली ती, हीच होती. हा, मग इथं काय करूला? वरात गेल्यावर डीजे काढून नाचायला उभं राहिलास का? चल लवकर गाडी कार, सुपारी उडवायचीच आता. अरे पण तो टाकले आहे ना तिच्या संग, त्याचं काय? आयला घोळच आहे रे. एक काम कर, सावकारला फोन लाव. काय रे, झालं काम? सावकार, महिना निसटली. तुझ्या असा सालटीन ना तुला, जर का ती आपल्या जाळ्यातनं सुटली का नाही, तू मी याला समज. सावकार, काम करू की, पण तिच्या संग कोण टाकली आहे त्याचं काय करायचं? अरे गरज पडली तर त्याला पण संपवा. तुम्हाला पैसे कमी पडू देणार नाही मी, पण दिलेलं काम चोख झालंच पाहिजे, कळलं का? आणि ऐक, आता काम झाल्याशिवाय फोन करायचा नाही. चल ठेव फोन. हो सावकार. चल चल गाडी कार लवकर, चल. अक्षरा, काय मामा? तुझे नाव कवा तीराला लागायची ग? किती बी केलं तरी तुझ्या नाका तोंडातच अजून पाणी आहे. मामा, कदाचित हेच माझं आयुष्य आहे. यात माझ्याकडनं लय त्रास झाला तुला, माफ कर पोरी मला. अरे मामा, माफी काय मागतोस? तुझ्या गळ्यावर सुरी होती, तू तरी काय केलं असतस?
पण आता खूप सांभाळून राहावं लागेल. हे दौलत आणि मामी ना काहीही करू शकतात आणि कुठल्याही थराला जाऊ शकतात. वय वय खरं आहे पोरी तुझं. मामा तू अजिबात काळजी करू नकोस. मी कायम तुझ्या सोबत आहे. हा वय पोरी, पर मला तुझी आणि शरूची लई काळजी वाटते ग. मामा तिची काळजी करू नकोस. मी सांभाळते ना तिला व्यवस्थित. तू फक्त स्वतःची काळजी घे. वय माझा विश्वास आहे तुझ्यावर. पर ते दौलती आणि इमली काय बी करू शकतात ग. मामा तुला माहिती आहे ना ते दोघं असेच आहेत. होय ग, पण ते काय वाटेल ते करू शकतात. आणि मला तीच भीती वाटते. हो मामा मला माहिती, पण आपण शिक्षा करू त्यांना. अगं त्यासने अद्दल घडवली आहेच, पण ते अजून बी काहीतरी खुसपट काढते आणि तुमच्या माग कुणाला तर पाठवते. मामा नको घाबरूस, काही नाही होणार असं. हा टप्प्यात हाय हो काय तर खरं इथं त्यासनी. शहाणपणा नको गाजू. सावकारला ही पोरगी जित्ती हवी. सावकार स्वतःच्या हाताने हिचा जीव घेणार आहेत. आपण काय बी गडबड करायची नाही. मामा इथून जाशील ना की घरी सोडू तुला? नग नग मी जातो. शरू घरी एकटीच हाय. बरं तू काळजी घे. हा तुझी तू बी तुझी आणि शरूची बी काळजी घे. हा हे आता इथनं सोडून जाईल तिला. मी निघतो. शरू मी वाटेत आहे. माझं काम झालंय. गाडीत पेट्रोल भरते आणि येते. अगं अक्षर आलं नाही काय अजून? अगं नाही, सहज आपलं विचारलं. ती कुठं दिसली नाही ना म्हणून. हे काय बी काय शर्वरी. हा म्या कुठं अक्षराचा फार विचार करतोय. म्या विचार नाही करत तिचा. हा हा म्हणजे करतो तिचा विचार. लय 400 साईज बघ. समज मनातलं काढून घेतीस. हा शर्वरी खरं सांगू काय, म्या ना तुझ्या संगच बोलायला आलोय बघ. म्या तुला सांगतो पर तू चिडायचं नाही. हा नाही ना चिडणार? हा म्हणजे मला तुला हे सांगायचं आहे. म्हणजे तुला इतक्या दिवसात कळलं बी असेल. म्हणजे मला तुला हे सांगायचं आहे. म्हणजे
अगं शर्वरी हे बघ अक्षराची गाडी गावली आहे हे बघ. कुठं कुठं हा अगं ते शिरोली नाक्याकडचा पेट्रोल पंप आहे की नाही त्याच्या पुढे आहे बघ. अगं पण शर्वरी अक्षरा नाही आहे इथं. अगं तू यो तर गाडीच्या तेलाचा वास आहे. हॅलो साहेब, आम्ही पोहोचलो इकडे. मी पण पोचतोय. त्या बिंडोक सुंदरमुळं फुकटचा हेलपाटा करून यावं लागलंय. ती कशी आहे? चांगली कचून बांधली तिला. तिचा बा जरी आला तरी सुटणार नाही. पण शुद्धीत आली आहे ती. ए सोड मला. मला का बांधून ठेवलंय? सोडा मला. मी आलो ना कायमची बेशुद्ध करतो तिला. हो साहेब. ठेव. शर्वरी हे बघ इथं अक्षराची गाडी आहे आणि इथं ना हेल्मेट पडलं होतं बघ. अगं पण अक्षर कुठं दिसना. हे शर्वरी अगं तू रडू नकोस ना. अगं तू कशाला त्रास करून घेतेस आणि तू कशाला आलीस इकडं? मी होतो की मी हुडकला असतं ना अक्षराला. हा ए शर्वरी हे बघ इथं ना गाडीचं तेल सांडलं आहे आणि असं सांडत सांडत पार तिथपर्यंत गेलं आहे बघ. इथं गाडीचं तेल सांडलंय म्हणजे एखादी गाडी मागणं आली असल आणि अक्षराला धडकली तर नसल. ए शर्वरी अगं शर्वरी तू रडू नकोस ना. अगं हे बघ मी नुसता अंदाज बांधला. अगं हे बघ अक्षरा इथं नाही म्हणजे त्या लोकांनी तिला नेला असेल की नाही. हे बघ आपल्याला ना अक्षराला शोधलं पाहिजे. हा शर्वरी या त्यालाचा आपण माग काढला की नाही तर आपल्याला अक्षराचा पत्ता मिळेल बघ. हा होय चल 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 चल.
सुंदर, तुझा फोन उचलत नाही मी, बस बोंबलत. मामाला काय झालं आता? आता ह्यानं पण उचलला असता तर ह्याला सांगितलं असतं की तिकडे खुसपट मिळालंय म्हणून. चल जाऊया आपण. काय झालंय? शर्वरी, अगं ह्यो तो कच्चा रस्ता आहे, आता काय करायचं? कशी गावणार अक्षरा? होय की, अगं टायराच्या खुणा आहे ती. पण शर्वरी, अगं इथं 2-2 गाड्यांच्या टायराच्या खुणा आहेत. आपल्याला कसं कळणार आहे? मी काय म्हणतो, आपण जाऊन बघूया. हा हा चल. लक्ष ठेवू सगळीकडं. असं का भूत बघितलं नाही बघायलायस? अरे माणसाच होतो आम्ही. अरे काय नाही बच्चे, तुम्ही असं अचानक पुढे झाला ना म्हणून जरा गरबाळलो मी. हा काय रे मामा? होतास कुठे तू? अरे मी कुठं नव्हतो गेलो, इथं होतो मी. अरे मामा, किती वेळा फोन लावलाय तुला, माझा एकदाही फोन नाही घेतलास तू. फोन वय? अरे आता लक्षात आले बघ माझ्या, ह्यो ना आपोआप सायलेंट झालता, त्याच्यामुळे मला कळलं नाही. अक्षरा, बरं झालं बाबा, सुखरूप गावलीस तू. आणि काय का अक्षरा, कुठे गेली होतीस तू? किती ओळखायचं तुला? रॉंग नंबर. रॉंग नंबर, रॉंग टाइमतच फोन करणार. यांचं काय चाललंय कळत नाही, माझं काय बोलतोय ते कळत नाही. तू ठीक आहेस ना अक्षर आता?
मी हो अगदीच. पण माझं बरं असणं काही लोकांसाठी बरं नसतं. म्हणजे तुमचा फोन म्हणजे सायलेंटवर होता ना. हा सायलेंटवर होता मोबाईल आणि आता वाजला. ह्यात बिघाड झालाय बहुतेक काहीतरी. हो का? माझंही तसंच झालं होतं. म्हणजे आधी बिघडलं होतं, आता मी ठीक आहे. तू हो पुढे शरू, मी आलेच. मी अभि घरी सांगून येतो. हा अक्षरा, अगं आता कुठं माझा जीव भांड्यात पडलाय बघ. खरंच? होय तर. अगं तू नव्हतीस ना तर चित्त नव्हतं आमचं थाऱ्यावर. तुला सांगतो चैन नव्हती आमच्या जीवाला. मामा अहो इतकी काळजी करू नका तुम्ही. आरोग्यासाठी चांगलं नसतं ते. आणि आता इथून पुढे तुम्ही स्वतःच्या जीवाला जपलं पाहिजे. म्हणजे तशी प्रार्थना करेन मी देवीकडे असं म्हणतेय. आता तुम्ही जा, झोपा शांत. वय येतो. मामा एक मिनिट. काय का अक्षरा? तुमची चेन गळ्यातली ही आहे का? तुमचीच आहे ना? अगं हो अक्षरा, माझीच चैन नाही. थँक्यू बर का. बर येतो. म्हणजे या मागचे सूत्रधार तुम्हीच आहात तर ठीक आहे. उर्वशी नाही तर तुम्ही वारसा चालवणारच. आओ चुकलं माझं. मग कशी तंद्रीत बोलून गेलं बघा. पर तुम्ही बी आता भुकू नका. हे टवळे भुकाय लागले होय मी. ते बी चुकून. म्हणजे काही मनावर घेऊ नका असं म्हणायचं होतं मला. काय हाय, कोण चुकलं कोण बरोबर हाय ह्याचा हिशोब बाहेर जाऊन करू की. हा आता इकडनं बाहेर पडणं लई महत्वाचं आहे ना. व अडकले ते तुझ्यामुळं. गादीवर बसवलं दाशीला आणि लाच टांगली येशीला. हो लई नाईलाज झाला बघा माझा. काय बी करू शकले नाही. अहो माझ्या पोराच्या जीवाचा प्रश्न होता ना. व हे सगळं त्या अक्षरामुळेच झालं. अहो ती बुरखा घालून घरात घुसली आणि मग अहो म्हणून मी फसले. नाहीतर पण तुम्हाला आता तोंडावर पडू देणार नाही. तुम्ही काय बी सांगा मी लगेच करीन बघा. आता मी अशी नाही फसणार. हा एक संधी द्या बरं. त्या अक्षराला मी अशीच सोडणार नाही. तिला जेलात टाकल्याशिवाय मला चैन बी पडणार नाही. आणि या समजासाठी मला तुझी अजिबात गरज नाही.
डॅडू, यापेक्षा आपण ट्रेडमिल आणूया का? म्हणजे कसं तुम्हाला चालायला सोपं जाईल. यामिनी, मी काय व्यायाम करायला लागलो का इथं? मग काय? नाही, बरोबर आहे. तुझ्या मम्मासारखं मी बी आता जेला जाणार. कळत तर होतं सारं तुझ्या चेहऱ्यावरून. तुझा चेहरा वाचता येत नाही का मला? पण तरी हे सगळं मला सुंदरने सांगितलं. हे असं सगळं आहे तर तू का शांत बसलीस? सुंदर सारखा मुलगा तुझ्यावर प्रेम करतो तर मग अजून काय हवंय? तू का नाही म्हणालीस? तू तर ही गोष्ट सगळ्यात आधी मॅडमना सांगायला हवी होतीस. आणि तू जर सांगणार नसशील तर मीच सांगते आत्ताच्या आत्ता. शरू, शरू तू असं काही करणार नाहीयेस. शरू, तू ये इकडे, बस इथे. शरू असं काय करतेयस अगं? समजून घे ना जरा. शरू, शरू या क्षणी मॅडमना ह्यातलं काही कळायला नकोय. मॅडमने आपल्याला आधार दिलाय शरू. आपल्यावर खूप उपकार आहेत त्यांचे. आणि आता या क्षणी तू काही सांगायला गेलीस ना तरी आपण त्याचा गैरफायदा घेतोय असं नको व्हायला. आणि तसा कोणी विचारही केला ना तरी मला ते नाही आवडणार. तू शिल्पा आहेस, यामिनी कामिनी आहेस. त्या मुली ज्या सुंदरच्या पैशांवर डोळा ठेवून त्यांची खेळी खेळत होत्या. हो शरू, शिल्पा, यामिनी, कामिनी यांच्यासारखा आपला स्वभाव नाहीये ना. आपण कोणाला लुबाडणार आहोत. पण आता घरात काय चाललंय तू बघतीयस ना. आपल्यावर कोणी आरोप करून आपल्याला बदनाम करण्याचं षडयंत्र रचतात. आणि यावर आपल्या हेतूवर कोणी शंका घेऊ शकतं. मला फक्त इतकंच वाटतंय की तू जाऊन हे फक्त मॅडमना सांग. त्यांना सुद्धा कळू दे ना की सत्य काय आहे. मला नसेल का वाटत शरू की मॅडमना जाऊन सगळं सत्य सांगावं आणि आपली बाजू मांडावी. पण त्यासाठी योग्य वेळ यावी लागते शरू. आणि ती जेव्हा येईल ना तेव्हा मी निश्चितपणे हे त्यांना सांगेन. पण तोवर तू यातलं काही कोणालाही सांगणार नाहीयेस. शरू, आता काय? आता आणखीन काय कळलंय तुला यातनं? माझं छोट्या मालकांवर प्रेम. शरू, तुझा शहाणपणा खूप होतोय आता. उठ 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 उठ. काय चाललंय तुझे? शरू, शरू वाह्यात जा जा जा. मी छोट्या मालकांच्या प्रेमात? खरंच? यशवंत, अरे यशवंत दार उघड की. काय करायचं याचं?
दार उघडून बाहेर यायला बी तयार नाही, रात्री बी जेवला नाही. यशवंता, अरे जेवण आणलंय म्या. काय आवाज बी येईना झालाय. सुंदरला सांगू का? नको, तो तरी काय करणार आहे बिचारा. वहिनीलाच सांगते. नाही नको, तिला बी उगा काळजी लागून राहील. ताई, हा काय हो? हे ताट कुणाचं? अगं यशवंतासाठी आणलंय. म्हणजे जेवायला बाहेर आला नाही? नाही ना वहिनी, अगं उर्वशी जेलात गेल्यापासून विचित्रच वागायला लागलाय बघ. कोणाशी बोलणं झालाय, काही खाल्लं बी नाही. आता त्याच्यासाठी ताट घेऊन आले तर दरवाजा बी उघडत नाही बघ. तूच बघ बाई काय ते. का असं येड्यावानी वागतो? यशवंता, यशवंता, दार उघड. अरे दार उघड की. यशवंता. ताई, काहीतरी गडबड वाटते. वय की. बघूया. हा. यशवंता, अरे यशवंता, उतर की. अरे काय येडेपणा करतोय सा? आधी उतर खाली. नाही ताई, मला माझ्या कर्माची सजा मिळू दे. मरून जाऊ दे मला. तू अडवू नको ताई मला. माझी शपथ आहे तुला. आधी दार उघड. अरे यशवंता, वहिनीने शपथ घातली आहे ना व. उघड दार आधी, उघड. मग तुम्ही शरूला आपल्या दोघांबद्दल का सांगितलं? मला अजिबात आवडलेलं नाहीये. यशवंता, यशवंता, दार उघड. यामिने लय जाव घडली मान. डॅडू, असं का केलं तुम्ही? काही झालंच तू म्हणजे? जे व्हायचं होतं तेच होणार होतं. म्हणजे तुझ्या मम्माची सुटका. बाकी काही होणार नाही, कळलं का? कारण आपण जो डाव टाकतो ना त्यात बराबर वार होतो. त्याचे काही बी साईड इफेक्ट नसतात. म्हणजे? अगं गळफास लावून घेण्याचा ड्रामा मी केला होता, पण त्यात अडकली वसुंधरा. आता तिची सुटका नाही, कारण तिला मी अडकवलं या सगळ्यात. यामिने, आता तेच होणार जे आपल्याला पाहिजे. ते म्हणजे अक्षरा. अगं छोटे मालक, अहो आधीच प्रॉब्लेम्स काही कमी आहेत का? त्यात तुम्ही का वाढवायला निघालात? आणि आता जर काही प्रॉब्लेम झाला ना तर मॅडमचा कॉल. आता का कॉल केला असेल मॅडमनी? हॅलो मॅडम.
आई अगं आत्ता का बोलवलंय समदेसनी? सांगते, बैस की. समद्यांच्या चेहऱ्यावर मला हाच प्रश्न दिसतोय. पण खरं तर याचं उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे. आजवर या घरात जे घडलं नाही ते आता घडायला लागलंय. माझ्या मनाचा तर फार गोंधळ उडालाय. आणि म्हणूनच या पुढचा निर्णय घेण्यासाठी मला तुम्हा समद्यांचं मत हवंय. वहिनी, जे काय असेल ते मोकळ्या मनानं बोला. उर्वशीला तुरुंगातून सोडवावं असं आमसनी वाटतंय. भाऊजी, तुमचं काय मत आहे? मॅडम मी निघते. अगं थांब की, तू कुठं निघालीस? मॅडम हा तुमचा घरगुती प्रश्न आहे आणि त्यात तुम्ही उर्वशी मामींसंबंधी बोलणार असाल तर मी इथे थांबणं बरं दिसणार नाही. अक्षरा, उर्वशीनं तुला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवला आणि त्यामुळे ती तुरुंगात गेली आहे. त्यामुळे तुझं जे काही मत आहे ते इथं महत्वाचं आहे. भाऊजी, मी तुम्हासनी तुमचं मत विचारलं. वहिनी, उगा आम्ही काहीतरी बोलायचं आणि कुणाला तर ते टोचायचं असं व्हायनं नाही. पण तरी बी तुम्ही विचारताय म्हणून आम्ही स्पष्ट बोलतोय. वहिनी, कसं आहे, जर कोण अजाणतेपणी चूक करत असेल तर आपण त्यासनी नजरेआड करू शकतो. पर जाणून बुजून कोण वाकड्यात उतरत असेल तर असा माणूस आपल्या समध्या घरासाठी धोका आहे. त्याची गाई नका कराया. भाऊजी, नाही नाही, आमचा कुणावर तरी आकस आहे म्हणून आम्ही बोलतोय असं समजू नका. आम्ही ते अगोदर स्पष्ट केलंय आणि आम्ही उद्या असं वागलो तर आमची बी काय करू नका की. वहिनी, प्रताप बराबर बोलतोय बघ. अगं उर्वशी चुकली आहे, त्याची सजा तिला मिळायलाच पाहिजे. आणि स्वतः यशवंत सांगतोय तिची गय करू नका, मग हे समजा कशापायी खोदून काढायला लागली असतो. आम्ही यासाठी खोदून विचारायला लागलोय की उद्या कुणाची घुसमट होऊ नये आणि आम्ही कुणावर अन्याय केला असं बी कुणाला वाटू नये. काय ढाकल्या बाई, तुमचं काय मत आहे? अहो, तुम्ही कधी काय चुकीचा विचार केलाय का? कायम घरदाराचा विचार केलाय, तसंच करावा.